फॅमिली, नमस्ते. वेलकम टू आवर चॅनल क्रेप किचन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाल पकवान बनवत आहे. सॉरी 2 वीक्स पासून व्हिडिओ नाही आले, सो डिले झालाय. बट टुडेज रेसिपी विल बी टू यम्मी. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, डू सबस्क्राईब, लाईक अँड शेअर अँड स्प्रेड मोर लव्ह. घेतोय 1 कप मैदा. मी तुम्हाला 1 कपची मेजरमेंट सांगते. मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवते. सो 1 कप मैदा. 1 कप मैद्याला 1 टेबलस्पून रवा टाकायचा आहे आणि 2 टीस्पून तूप टाकायचंय. 2 टीस्पून तूप टाकलंय आपण. आता 1/2 टीस्पून तीळ टाकायचे आणि 1/4 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर, रेड चिली पावडर अकॉर्डिंग टू युअर टेस्ट, थोडीशी हळद आणि ॲज पर युअर टेस्ट मीठ. सो इथे आपल्याला पाणी टाकून आता तिंबून घ्यायचं पीठ, घट्ट तिंबून घ्यायचंय. इथे मी 6 कप मैदाचं डो बनवलाय. मी तुम्हाला 1 कपची मेजरमेंट सांगितले, सो त्या अकॉर्डिंग तुम्ही फॉलो करा. मला जास्त क्वांटिटी बनवायची होती, सो मी 6 कप मैदाचा घेतलाय. आता इथे मी तूप लावून घेतलंय. सो 15 मिनिट्स वी विल कीप इट ऑन अ रेस्ट. दाल बनवायला घेऊया. बेसिकली भाजीच असते, बट दाल पकवान नाव आहे, सो वी आर मेकिंग दाल. इथे मी नियर अबाउट 6 कप्स चना डाळ घेतली आहे. ते 1 आवर सोक करून घ्यायची तुम्ही. सो इथे आपलं ऑइल तापलंय. जिरे, ऑनियन टाकूया फाईनली चॉप. इथे फाईनली चॉप ऑनियन घेतलंय. आता गार्लिक आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. कोथिंबीर मी पेस्ट मध्येच टाकली आहे, का तर फ्लेवर येईल म्हणून. आणि फाईनली चॉप्ड ऑनियन मी 2 बिग साईज ऑनियन घेतलेत. आणि आपला कांदा गोल्डन ब्राऊन झाला, तर आपण टोमॅटो टाकूया त्यात. मस्त स्मेल येते. सो आता आपण फाईनली चॉप, मी 2 ऑनियन घेतले होते बिग साईज. इन सेम क्वांटिटी मी टोमॅटो पण घेतलाय आणि त्याला चॉप करून घेतलंय. सायमल्टेनियसली मी 4 ग्रीन चिलीज टाकते, जे की मी मोठे मोठे चॉप केले, जस्ट फॉर फ्लेवर. एकदा हे आपलं फ्राय झालं, देन आपण पुढची प्रोसेस पाहूया. झालेत. सो आता आपण यात स्पायसेस टाकायला घेऊया. माझी क्वांटिटी जास्त आहे, सो मी त्या अकॉर्डिंग स्पायसेस टाकते. आता तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाका स्पायसेस. फर्स्टली गरम मसाला, देन हळद, त्यानंतर रेड चिली पावडर अकॉर्डिंग टू युअर टेस्ट, धना जिरा पावडर. माझ्याकडे रोस्टेड धना जिरा पावडर ऑलवेज रेडी असते घरी, सो मी मिक्स करूनच ठेवते. आणि थोडंसं तुमचा रेग्युलर मसाला. आफ्टर दॅट सॉल्ट अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. तुमची गॅसची फ्लेम लो ठेवा, नाही तर मसाले सगळे जळून जातील. सो वी विल मिक्स इट नाव. थोडं पाणी टाका, सो दॅट मसाले जे आहेत ते प्रॉपरली मिक्स होतील. मी थोडंसं इथे जस्ट 2 सिप पाणी टाकलंय, का तर मसाले छान फ्राय होतील. सो जसं की तुम्ही पाहिलंय, मसाले छान मिक्स झालेत यात. सो आता आपण यात डाळ टाकूया. याला छान उकळी आली, तर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. आणि 3 विसल्स आले, लास्टला आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि कुकर बंद करून घेऊया. 2 ते 3 विसल्स आले, देन आपण चेक करूया. पकवान बनवण्यासाठी ऑइल हीटला करायला ठेवलंय. नाव
आपल्या इथे डो जे 15 मिनिटसाठी रेस्ट ठेवलं होतं, डो आपला रेडी आहे. सो आपण याचे स्मॉल स्मॉल पेढे बनवून घेऊया अँड देन आपण त्याला लाटून घेऊया. सो इथे स्मॉल स्मॉल पेढे रेडी करून झालेत. थोडंसं ऑइल लावूया आपण पोळपाटला. एकदम पातळ असं लाटायचं. तुम्हाला जर खाली चिटकट असेल असं वाटत आहे तर मैदा तुम्ही थोडासा स्प्रेड करू शकतो. आणि पकवान फुलू नये सो त्यात फोकनी थोडेसे होल्स करायचे. ऑइल आपलं हीट झालंय. नाउ वी विल कीप इट टू फ्राय. सो आपण सगळे पकवान रेडी करून घेऊया. आपली भाजी रेडी झाली आहे. यू कॅन सी भाजी रेडी झाली आहे. इथे पकवान रेडी झाला आहे. सो वी विल गेट रेडी फॉर सर्विंग नाउ. होप यू लव दिस व्हिडिओ. मस्ट ट्राय दिस रेसिपी. आणि पकवान खूप जास्त क्रिस्पी झालेत. यू कॅन हिअर द क्रिस्प. आणि जर तुमचे पकवान जर उरलेत तर डू नॉट वरी. त्यावर इमली चटणी, पुदिना चटणी, शेव, कांदा, टोमॅटो सगळं टाकून मसाला पापडसारखं तुम्ही त्याला रेडी करून खाऊ शकतो. खूप यमी लागतं. सो मस्ट ट्राय दिस रेसिपी. आणि पकवानची शेल्फ लाईफ 3-4 डेज इझिली ते राहतं. सो डू नॉट टेक टेन्शन जर पकवान जास्त झाले ऑर समथिंग. भाजी मात्र व्यवस्थित क्वांटिटीमध्ये झाली पाहिजे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड.